नमस्कार, मी राणी आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे डाळ बटाटा। ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि तेवढीच चविष्टसुद्धा आहे। तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपण इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये राई आणि जिरा प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा मी इथे घालून घेतलेला आहे। आता राई जिरा चांगला तडतडून द्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। सोबतच आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत। आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। आता ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करायचं आहे। टोमॅटो चांगला एकजीव होण्यासाठी ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। आता इथे टोमॅटो पटकन असा मऊसूत झालेला आहे आणि चांगला छान कलर आलेला आहे। आता यामध्ये सर्व मसाले घालून घेऊयात। आता यामध्ये लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, तर हे सर्व मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्या चांगल्या आपल्याला मिनिटभर यामध्ये परतून घ्यायच्या आहेत। आणि आता आपल्याला ह्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या डाळी घालायच्या आहेत। आता इथे अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ असं मी प्रमाण घेतलेलं आहे। 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। मिनिटभर आपण परतून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार कोमट पाणी घालून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे। लक्षात घ्या, याच्यामध्येच आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। आता यामध्ये मी सुकं खोबरं, लसूण आणि जिरे वाटून घेतलेले आहेत, त्याचे मी 2 चमचे यामध्ये घालणार आहे। चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता अशा प्रकारे तुम्ही वाटण घालू शकता किंवा तुम्ही इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता। तर पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊयात आणि डाळ चांगली शिजण्यासाठी यावरती आपण अर्ध असं झाकण ठेवून घेऊयात। तर मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं आहे आणि बघू शकता थोड्याच वेळाने आपली इथे ही मूग डाळ आणि मसूर डाळ छान शिजून तयार झालेली आहे। तर बटाटा आपण चेक करून घेऊयात, छान शिजला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।